तर ऑब्व्हियसली सांगितलं होतं केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनमध्ये काय इम्पॉर्टंट असते, केमिकल रिॲक्शन कसं काय होतं. केमिकल रिॲक्शन हे फक्त त्यांच्या इलेक्ट्रॉन्सच्या घेवाणदेवाण, ठीक आहे, इलेक्ट्रॉन्सच्या का म्हणूया त्याला ट्रान्झॅक्शन, बेसिकली इलेक्ट्रॉन्सच्या मूव्ह झाल्याने किंवा शेअर झाल्याने दोन इलेक्ट्रॉन्सच्या मधामध्ये जे होते त्याला आपण केमिकल रिॲक्शन म्हणतो. कसं काय सांगतो, एक मिनटं, मार्कर कुठे गेला बघा. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, कुठल्याही इलेमेंटच्या व्हॅलेन्सी, माहिती आहे ना, व्हॅलेन्सी म्हणजे आउटर मोस्ट शेल ऑफ ए इलेमेंट, ठीक आहे, त्यांच्यामधले जे पण इलेक्ट्रॉन्सले घेणं, देणं किंवा शेअर करणे, ठीक आहे, काय म्हणतात, लेन देन किंवा शेअर करण्याच्या प्रोसेसला आपण केमिकल रिॲक्शन म्हणतो. सिंपल आहे, सिंपल आहे की नाही. तर केमिकल रिॲक्शन्स हे होतात कसं काय, याच्यामध्ये काही काही गोष्टी इम्पॉर्टंट ठेवण्याला आहे. काय, जेव्हा केमिकल रिॲक्शन होते तेव्हा केमिकल रिॲक्शन तर होते पण त्यांच्यावाला मास चेंज होत नाही. मासची क्वांटिटी चेंज होते का, नाही, मास जितका आहे तितकाच राहील. कोणाच्या, दोनही केमिकल्सच्या. तुम्ही दोन केमिकल्सच्या अगर केमिकल रिॲक्शन कराल तर केमिकल रिॲक्शन व्हायच्या आधी अगर दोघांच्या वेट कराल, केमिकल रिॲक्शन झाल्याच्या नंतरही दोघांच्या वेट कराल तरी वेटमध्ये काहीही फरक येणार आहे का, नाही. म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये भलेही प्रोडक्ट चेंज होते पण मास चेंज होत नाही. सगळ्यात पहिलं समजलं. अच्छा, मास चेंज नाही होत म्हणजे काय नाही होत, त्यांची क्वांटिटी कमी नाही होत बेसिकली, ठीक आहे. मास कमी नाही होत म्हणजे का कमी नाही होत, क्वांटिटी म्हणजे त्यांचे मॉलिक्युल्स, बेसिकली म्हटलं तर त्यांचे ॲटम्स ना कमी होत ना वाढत. ओके, हा युनिव्हर्सल लॉ ऑफ फिजिकल मॅटर आहे जे पण आहे, ठीक आहे. मॅटरचा एक युनिव्हर्सल लॉ आहे की भले तो एनर्जी लूज करत आहे पण तो मॅटर लूज करणार नाही पर्टिक्युलर टायमिंगसाठी. समजत आहे केमिकल रिॲक्शनच्या वेळी, समजला. चला समोर वाढूया. सो काल आणखी सांगत होतं की इक्वेशन लिहिण्याचे काही तरीके असते, ठीक आहे. एक एक्झाम्पल घेतलं होतं जसं आपण कॉपर सल्फेट, ठीक आहे. हा एक्झाम्पल तुमच्या पुस्तकीतच आहे. सो कॉपर सल्फेट याच्यामध्ये आपण ना झिंकला मिळवलं होतं, ठीक आहे. त्याचा जो केमिकल रिॲक्शन झाला होता तो झाला होता झिंक सल्फेट आणि H2OH बनलं होतं ना. अच्छा, कॉपर सॉरी कॉपर. याच्यामध्ये दोन तीन गोष्टी जे फक्त हायलाइटेड समजण्याला आहे का, जसं की जे पण आपण केमिकल्स यूज करत आहोत त्यांना आपण इलेमेंट्स म्हणूया सध्या, ठीक आहे. तर इलेमेंट्सची स्टेट म्हणजे स्थिती जाणण्याची बहुत जास्त गरज पडते. म्हणजे तो कुठल्या स्टेटमध्ये आहे, लिक्विड आहे, सॉलिड आहे, एअर आहे, कोण आहे, बरोबर आहे. केमिकल रिॲक्शन लिक्विडमध्ये पण होते, केमिकल रिॲक्शन सॉलिडमध्ये पण होते, केमिकल रिॲक्शन गॅसेसमध्ये पण होते. तर हा केमिकल कुठल्या स्टेटमध्ये आहे ते जाणण्याचे इम्पॉर्टंट आहे. त्याला आपण 3 स्टेटमध्ये डिवाइड करत होतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. जास्त डिटेलला सांगेन कारण की झालेलं आहे का, बरोबर आहे. सॉलिड, लिक्विड, गॅस ह्या 3 स्टेटमध्ये असते. तर ऑब्व्हियसली हा कुठला केमिकल कुठल्या स्टेटमध्ये आहे हे दाखवासाठी आपण या सिम्बॉल्सचा यूज करतो. पण मॅटर फक्त सॉलिड, लिक्विड आणि गॅसमध्ये राहत नाही, ठीक आहे. सॉलिड, लिक्विड गॅसमध्ये राहत नाही, कधी कधी तो ॲक्वायस पण राहते. ॲक्वायस म्हणजे चिपचिपा, ठीक आहे. जसं डालडा, तूप, हनी, एखादी गाडी वस्तू, बरोबर आहे, ज्याची डेन्सिटी जास्त राहते लिक्विडची, त्याला आपण ॲक्वायस म्हणतो, ठीक आहे. ॲक्वायस म्हणजे त्याला आपण शो करूया AQ, स्मॉल AQ मध्ये, बरोबर आहे. वरतून आणखी इलेमेंट्सचे जे स्टेट राहतात, स्टेटची पण आणखी एक खासियत राहते, ठीक आहे. अगर तुमच्या केमिकल रिॲक्शनमध्ये सॉलिड आहे, बरोबर आहे, तर काही सॉलिड पाण्याच्या वरती तरंगतात पण काही सॉलिड पाण्याच्या खाली पण तरंगतात. म्हणजे पाणी म्हटलं तर त्या सोल्युशनमध्ये पण तरंगू शकतात. काही सोल्युशन्समध्ये सॉलिड काय आहे खाली पण डुबतात. काही केमिकल रिॲक्शन्समध्ये एअर्स जे बनते, गॅसेस मिक्स होऊन सरी जे वेगळे गॅसेस बनतात, बरोबर आहे. तर काही गॅसेस हेवी पण राहते, काही गॅसेस लाईट पण राहते, बरोबर आहे, राहते की नाही. काही लिक्विडमध्ये लिक्विडची डेन्सिटी अलग अलग राहते, जसं तेल आणि पाणी. तेल आणि पाणीला मिक्स केलं तर मिक्स होतं का, नाही. तर तेल वेगळं दिसते, पाणी वेगळं दिसते, कारण की दोघांची डेन्सिटी वेगळी आहे म्हणून ते मिक्स होत नाही,
बरोबर आहे. तर हे गोष्टी वेगळी वेगळी दाखवण्यासाठी पण काहीतरी आपल्याला शो करावं पडेल की नाही केमिकलमध्ये. ठीक आहे, की अगर समजा हा सॉलिड आहे तर हा वरता तरंगत आहे का, की हा बॉटममध्ये बसला. हा लिक्विड आहे, लिक्विडमध्ये तर ऑब्व्हियसली ठीक आहे, एक्वायस म्हणून हा एक सोल्युशन होतो. लिक्विडमध्ये बहुत कमी असं दाखवलं जाते की तो अप आहे किंवा हा लो आहे. ठीक आहे. गॅसेसमध्ये दाखवू शकतो, हेवी गॅसेस, लो गॅसेस, हे जातात हलकी गॅसेस अप जाते, हेवी गॅसेस खाली डाऊन येते. बरोबर आहे. ठीक आहे. तर हेही स्टेट्स असतात कोणाचे, केमिकल रिॲक्टंटचे. अच्छा, यांच्यामध्ये जे गोष्ट आहे लक्ष ठेवण्याला लागेल, की एक रिव्हिजन होता, काय होता, याच्या लेफ्ट हँड साईड आणि हा आहे आपला राईट हँड साईड. ओके, आणि हा आहे आपला लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड म्हणजे लेफ्ट साईडच्या लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईडच्या राईट हँड साईड. ओके, तर राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड मध्ये काय फरक आहे. हा बघ, तर लेफ्ट हँड साईड मधले जितकेही इलेमेंट्स राहतात त्यांना आपण रिॲक्टंट म्हणतो. ठीक आहे, रिॲक्टंट. आणि जेही तुमच्या राईट हँड साईडला असतात त्यांना आपण त्यांच्या प्रोडक्ट म्हणतो. प्रोडक्ट म्हणजे सामान जो घेता ना तुम्ही. ठीक आहे, तर हे आहेत रिॲक्टंट, उत्पादक, बनवणारे. हे आहे तुमच्या प्रोडक्ट, यांच्याद्वारे जे बनणारे आहेत. बरोबर आहे. इथपर्यंत झालं होतं, आठवण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांच्यावाला स्टेट आपण दाखवलेला आहे, सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे. ॲक्च्युली हा एक्वायस आहे, हा सॉलिड आहे. सॉलिड म्हणजे हा डस्ट फॉर्म मध्ये आहे. डस्ट समजते ना, भुरका. ठीक आहे, भुरक्यामध्ये आहे. पण तुम्ही भुरक्यामध्ये पण सॉलिड आहे का लिक्विड आहे, तो ऑब्व्हियसली सॉलिडच राहील ना. समजत आहे की नाही. आणि त्याच्यानंतर जो एक्वायस मिळाला तो मिळाला आपल्याला एक्वायस, आणि कॉपर मिळाला सॉलिडमध्ये. ओके, इतकं समजला. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट होती जी आपल्याला दाखवायचं होता, की इक्वेशन्समध्ये, ठीक आहे, जेव्हा आपण केमिकल रिॲक्शन लिहितो, ओके, तेव्हा केमिकल रिॲक्शन जेव्हा लिहितो तेव्हा एक गोष्ट मी सांगितली होती की त्यांचा मास चेंज होत नाही. अगर त्यांचा मास चेंज होत नाही म्हणजे त्यांचे इलेमेंट्सही चेंज होत नाही ऑब्व्हियसली. ठीक आहे ना, तितकं तर माहिती आहे. बघ, त्यांचा मास चेंज होत नाही. ठीक आहे, मास चेंज होत नाही म्हणजे यांचेवाले जितकेही इलेमेंट ऑफ हे असेल केमिकल, हे इलेमेंट CuSO4 हा एक केमिकल झाला. बरोबर आहे. झिंक हा एक दुसरा इलेमेंट पकडा ज्याच्यामध्ये रिॲक्शन होणार आहे. यांचे किती मॉलिक्युल्स आहेत आणि इकडे किती मॉलिक्युल्स आहेत. बरोबर आहे. यांना बॅलन्स करावं पडेल आपल्याला. काऊन की काय आहे, जितकं रिॲक्टंटने रिॲक्शन दिलेलं आहे तितकं प्रोडक्टनं प्रोड्यूस केलं नाही. जितका हा बनवणार आहे तितकाच हा बनणार आहे ना. जितका रॉ मटेरियल आहे तेवढंच तर सामान बनन. बरोबर आहे. तर दोघांचं सामान इक्वल पाहिजे. बरोबर आहे. तर आपल्याला ॲक्च्युली यांच्या इक्वेशन बॅलन्स करावं पडते. ठीक आहे. तर बॅलन्सची प्रोसेस थोड्या वेळात पाहू. पण यांच्या मधामध्ये अगर एक्सटर्नली आपल्याला काय आहे, कुठे हीट द्यायची गरज पडली किंवा आपण वेगळ्या तरीकेचा कुठला प्रेशर करत आहोत, त्याला कॉन्सन्ट्रेटेड आहे, समजत आहे. म्हणजे तुमचा जो केमिकल आहे, ठीक आहे, त्याची स्टेट काय आहे, तो कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणजे हायली कॉन्सन्ट्रेटेड आहे, की तो डायल्यूट आहे, विरळ आहे. डायल्यूट म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेटेड. ओके. किंवा त्याला आपण वेगळं बाहेरून हीट प्रोव्हाइड केली. बरोबर आहे. किंवा आपण त्याला प्रेशराईज करत आहोत, स्पेशली व्हॅक्यूमने दाबत आहोत. किंवा कुठले कुठले केमिकल रिॲक्शन्स रिॲक्टेड व्हासाठी, मतलब कुठलेही केमिकल रिॲक्शन्स, काही केमिकल्स केमिकल रिॲक्शन बनवण्यासाठी वेगळे वेगळे कंडिशन्स अप्लाय करतात. ठीक आहे. कोणाला गरम करावं पडते, कोणाला दाबावं पडते, कोणाला वेगळ्या वेगळ्या कंडिशन्स राहतात. ठीक आहे. वेगळ्या वेगळ्या कंडिशनला शो करायसाठी आपण त्यांना वेगळे वेगळे कंटेंटनं लिहितो. सगळ्यात पहिले अगर आपण त्यांना हीट करत आहोत तर हीटला आपण ट्रँगल म्हणून सुद्धा शो करतो. ठीक आहे. डेल्टा म्हणा, किंवा इथे डेल्टा म्हणून नको म्हणाल कारण की इथे यूज नाही आहे डेल्टा कंटेंटच्या. इथे ट्रँगल हा एक सिम्बॉल आहे हीट म्हणून. तर याला अगर आपण हीट करत आहोत तर असा एक ट्रँगल म्हणून लिहा, तर समजून जाते की तो हीट आहे म्हणून. बरोबर आहे. अगर आपला कुठला सॉलिड आहे, जो ॲसिड आहे किंवा बेस आहे, बरोबर आहे, तो कॉन्सन्ट्रेटेड आहे का डायल्युटेड आहे ते शो करण्यासाठी त्याच्या खाली आपण कॉन्सन्ट्रेटेड किंवा डायल्यूट हे दोन गोष्टी लिहितो. इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे इक्वेशन्सला बॅलन्स करतो ते बॅलन्स कसं करतो. ठीक आहे. बॅलन्स कसं करून ते गोष्टीकडे एक वेगळं थोडंसं कंटेंट समजून घ्या. आता इक्वेशनला बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे.
इक्वेशनला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करूया, जो आपला लेफ्ट हँड साईड आहे आणि जो आपला राईट हँड साईड आहे त्याच्यामधले एक एक इलेमेंटमध्ये किती किती कंटेंट आलेले आहे ते चेक करूया. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर पहा कुठले कुठले कंटेंट आलेले आहेत. इथे कॉपर आलेलं आहे, इथे सल्फेट आलेलं आहे, इथे ऑक्सिजन आलेलं आहे, झिंक आलेलं आहे. बरोबर. ठीक आहे. तर आता आपण गोष्ट करूया की लेफ्ट हँड साईडमध्ये आणि राईट हँड साईडमध्ये किती किती इलेमेंट आहेत. तर कॉपरचे, सल्फेटचे, ऑक्सिजनचे आणि झिंकचे दोघांचे किती किती आहेत ते चेक करूया. कॉपर किती आहे इथे? 1 आहे. तिकडे किती आहे कॉपर? 1 आहे. इकडे सल्फेट किती आहे? 1 आहे. तिकडे किती आहे? 1 आहे. ऑक्सिजन इकडे किती आहे? 4 आहे. तिकडे किती आहे? 4 आहे. झिंक किती किती आहे? तिकडे किती आहे? 1 आहे. अगर हे दोघांची व्हॅल्यू कॉमन येत आहे म्हणजे तो बॅलन्स आहे. ठीक आहे. तर हा एक रिॲक्शन आहे जो NaOH ज्याच्यामध्ये H2SO4 मिळवलं आपण ना, त्याचा जो रिॲक्टन झाला, जो प्रोडक्ट बनलेला आहे तो Na2SO4 प्लस H2O. ठीक आहे. हे काल झालेलं आहे म्हणून फक्त पटापट रिॲक्शन करून दाखवतो याच्यावाला. एकाच कंटेंटला समजून घ्या की आपण कसं काय बनवतो त्याला. इथे घेतलेला आहे LHS, इथे घेतलेला आहे आपण RHS आणि पहा कुठले कुठले इलेमेंट याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत. ठीक आहे. पहिला एलिमेंट कुठला इथला? Na सोडियम. बरोबर आहे. दुसरा ऑक्सिजन दिसत आहे, तिसरा हायड्रोजन दिसत आहे, त्याच्यानंतर हायड्रोजन झाला, ऑक्सिजन सल्फेट दिसत आहे आणि बस. आता जे रिॲक्टंटमध्ये आहेत त्यांच्याच प्रोडक्ट बनणार आहे ऑब्व्हियसली. बरोबर आहे की नाही? कारण की रिॲक्टंट जे आहेत त्यांचेच प्रोडक्ट बनल ना. तर फक्त रिॲक्टंटचेच पहा, प्रोडक्टमध्ये ते आपल्याला भेटतील. ओके. तर Na किती आहे इथे? 1. तिकडे किती आहे? हां 2 आहे. सॉरी. ऑक्सिजन इथे किती आहे? 1 आणि 4 5. तिकडे किती आहे? 4 आणि 1 5. इथे H किती आहे? 1 2 3. बरोबर. तिकडे H किती आहे? 2. इकडे S किती आहे? 1. तिकडे S किती आहे? 1. ठीक आहे. इथे ऑक्सिजन आणि सल्फेट दोघांची क्वांटिटी सेम दिसत आहे, पण ह्या दोन ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे. बरोबर आहे. कोणामध्ये? सोडियममध्ये आणि हायड्रोजनमध्ये. तर सोडियम आणि हायड्रोजन दोघे एकाच ठिकाणी उपलब्ध आहे आपल्याकडे. तर आपण याच्यामध्ये चेंजेस करूया. आपल्याला सोडियम किती दाखवायचे आहे? 2. तर मी Na2 नाही लिहू शकत का? Na2OH नाही. कारण की हा एक वेगळा केमिकलच बनवून जाईल. ठीक आहे. आपल्याला केमिकल वेगळ्या नाही बनवायचे आहे. आपल्याला फक्त केमिकलचे इलेमेंट वाढवू शकतो आपण, केमिकल चेंज नाही करू शकत. समजत आहे? तर आपण काय करूया? Na2OH करण्यापेक्षा 2NaOH करूया. समजत आहे? काय केलं आपण ना, Na ला फक्त 2 नाही दिला, पुऱ्या Na2OH ला दिलं. NaOH ला पण 2 करून दिलं. काऊन? आपण ना केमिकलचे इलेमेंट्स वाढवले, आपण केमिकल चेंज नाही केला. असं समजा केमिकलची मात्रा वाढवली, केमिकल कमी केला का? नाही. समजत आहे? समजलं? आपण क्वांटिटी वाढवत आहोत, केमिकल चेंज नाही करत आहोत. कारण की अगर मी इथे Na2 करीन ना तर पुरा कॉम्पोजिशनच चेंज होईल. कॉम्पोजिशन समजते? 2 केमिकलच्या मधामधला जो कॉम्पोजिशन्स आहे हा पुरा कंपाऊंडच चेंज होईल एका चेंज केल्याने. म्हणून Na2OH नाही करतात, 2NaOH होईल. कारण की आपण पुरा केमिकल डबल घेत आहोत, केमिकल चेंज नाही करत. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर H2SO4 त्याचा बनला आपला Na2SO4 प्लस H2O. आता बघा इथे 2, आता इथे किती आहेत? सोडियम 2 आहेत. इथे आणखी एक वाढला. बरोबर आहे. आता हा 2 झालेला आहे, इकडेही 2 झालेला आहे. बरोबर आहे. पण आता ऑक्सिजन मध्ये पण 1 वाढला इथे. बरोबर. आणि हायड्रोजन मध्ये पण 1 वाढला. आता ऍक्च्युली ऑक्सिजन झालेला आहे 6 आणि हायड्रोजन झालेला आहे 4. आता सोडियम भले 2 आला, पण आता हा आणि हा हे 2 गोष्टी फसकली. बरोबर आहे. आता हे 2 गोष्टी तर कॉमन आहेत, याला कॉमन आणलं, पण आता हे 2 गोष्टीचा अनबॅलन्स झाला. बरोबर आहे. आता या 2 गोष्टीचा अनबॅलन्स करण्यासाठी कसं काय पाहूया. आता सगळ्यात पहिले सांगा कोणत्या साईडले इलेमेंट जास्त आहेत, लेफ्ट हँड साईडले की राईट हँड साईडले? लेफ्ट हँड साईडमध्ये इलेमेंट्सची व्हॅल्यू जास्त आहे. इथे 2 आहे, इथे 6, इथे 4, इथे 1 आहे.
ऑब्विसली. तर इथे आपण ऍड करू की जिकडे कमी आहे तिकडे ऍड करू? जिकडे कमी आहे तिकडे ऍड करू. म्हणजे ह्यावेळी आपण राईट हँड साइड मध्ये ऍड करणार आहोत. आणि कुठे कुठे ऍड करायची गरज आहे? ऑक्सिजन आणि, तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन. ऍक्च्युली ऑक्सिजन इथे आहे पण हायड्रोजन नाही आहे. H2O मध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन दोन्ही उपलब्ध आहे. बरोबर आहे. आता आपल्याला ऑक्सिजन मध्ये कितीची कमी आहे? 1. हायड्रोजन मध्ये कितीची कमी आहे? 2. अगर असं केलं तर होईल का? ठीक आहे. 2H2O केलं तर आता हायड्रोजनचे 2 कंटेंट मिळाले इथे. बरोबर आहे. आणि ऑक्सिजनचेही 2. नाही, आता ऑक्सिजनच्या 1 होता ना, ऑक्सिजन मध्ये फक्त +1 झाला. बघा, ऑक्सिजनचे हे झाले 2, 2 आणि 4 6 झाले की नाही. आणि इकडे किती होते हायड्रोजन? हे झाले 2, 2 आणि 2 आता कळलं. आता बघा इथे 2, 6, 4 आणि 1 हे सगळे कॉमन आले. तर या तरीकेनं आपण इक्वेशन्सला बॅलन्स करतो. तर ऍक्च्युअल इक्वेशन कसा बनणार आहे आपल्याला? 2 NaOH चे कंपाऊंड, त्याच्यामध्ये H2SO4 जेव्हा मिळू तेव्हा Na2SO4 बनणार आणि 2H2O बनणार. ठीक आहे. आणि आता सगळ्यांचे जे बॅलन्सिंग आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. सगळ्यांचे इलेमेंट, सगळ्यांचे मास इक्वल झाले आणि याला म्हणतात बॅलन्सिंग ऑफ इक्वेशन. कळला? तर हे झालं बेसिक्स. आता समोर बघूया की केमिकल रिॲक्शन करताना काही तरीकेने केमिकल रिॲक्शन्स करतात. ठीक आहे. जेही केमिकल्स आपसामध्ये रिॲक्शन करतात ना, ते एक वेगळ्या तरीकेने रिॲक्शन्स करतात आणि सगळ्यांचे एक अलग अलग तरीके आहेत. ते कोणकोणते तरीके आहेत ते आपण आता चेक करू. ठीक आहे. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. पहिला आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. सगळ्यात पहिले तर पहा की टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे काय होते. की केमिकल रिॲक्शन्स आर क्लासिफाइड इनटू द फॉलोइंग 4 टाइप्स ऑफ अकॉर्डिंग विथ द नेचर अँड द नंबर ऑफ रिॲक्टंट अँड द प्रोडक्ट. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. हे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन का असतात? केमिकल रिॲक्शनचे किती टाइप्स आहेत ते पाहायचे. बरोबर आहे. आणि ते टाइप्स कशावरून बनले? टाइप्स बनले हे त्या केमिकल रिॲक्शनच्या नेचरवरून, नंबर ऑफ रिॲक्टंटवरून आणि त्या नंबर ऑफ रिॲक्टंटच्या द्वारे मिळणाऱ्या प्रोडक्ट. नेचर ऑफ रिॲक्शन्स. ठीक आहे. नेचर ऑफ केमिकल आणि नेचर ऑफ रिॲक्टंट. नंबर ऑफ रिॲक्टंट, किती नंबर आहेत, किती केमिकल्स आहेत रिॲक्टंट होण्यासाठी, आणि त्या रिॲक्टंटच्या द्वारे बनणारा प्रोडक्ट जो मसाला बनत आहे. 2 एलिमेंट्सचे जे गॅसेस होते. बरोबर. 2 एलिमेंट ज्यांच्या गॅसेस होते त्यांचा जो प्रोडक्ट बनला तो काय बनला? सॉलिड बनला. आणि एकच प्रोडक्ट बनला. रिॲक्टंट किती होते? प्रोडक्ट किती बनला? याला म्हणतात कॉम्बिनेशन रिॲक्शन. काय म्हणतात? कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, कळलं आहे का? इथे किती रिॲक्टंट किती होते? 2 होते. प्रोडक्ट किती निघाला? 1 निघाला. ओके. तर या कॉम्बिनेशनला म्हणतात कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशनचा अर्थ होते 2 एलिमेंटला आपण 2 केमिकलला कंबाईन करत आहोत आणि कंबाईन करून सरी एक प्रोडक्ट भेटला. कॉम्बिनेशन रिॲक्शन. का असतं कॉम्बिनेशन रिॲक्शन? 2 रिॲक्टंट पासून एक प्रोडक्ट बनणे या प्रोसेसला कॉम्बिनेशन म्हणतात. बरोबर आहे. आणि याचा बिलकुल उलटा याला म्हणतो आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे. का म्हणतो आपण? ठीक आहे. डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय होते? जर एखादी इलेमेंट आहे, ठीक आहे, एखादी इलेमेंट आहे, एखादी केमिकल रिॲक्शन आहे ज्याच्यावरती आपण हीट देत आहोत किंवा कुठलाही कंडिशन देऊन सरी. ठीक आहे. बेसिकली समजा जिथे एक केमिकल कंपाऊंडचे ब्रेकडाऊन होऊन सरी 2 केमिकल कंपाऊंडमध्ये बनतात. बरोबर आहे. जसं इथे 2 रिॲक्टंट मिळून सरी एक प्रोडक्ट बनत होता, तसा इथे एक रिॲक्टंटचे 2 प्रोडक्ट बनत आहेत.
सिंपल सिंपल आहे. तर जिथे कंबाईन होत आहेत त्याला कॉम्बिनेशन, जिथे वेगळे वेगळे होतात तिथे स्पेलिंग आठवण करा. आपल्याकडचे लई हुशार लोक आपण, स्पेलिंग लर्न नाही करत. डिकॉम्पोजिशन रिॲक्शन कशाचे आहे? हा टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन झाले 2. तिसरा पाहूया. रिॲक्शनचे नाव बहुत सोपी सोपी आहेत, कारण की जे नाव लिहिलेले आहे तेच करतात ते. ठीक आहे. हा डिस्प्लेसमेंटचा अर्थ आहे, एक एक्झाम्पल वरून समजा. CuSO4 जो एक्वायस होता त्याच्यामध्ये Fe मिळवलं आणि त्याचा जो कॉम्बिनेशन बनला तो FeSO4 + Cu बनला. इथे झाला काय ॲक्च्युली डिस्प्लेसमेंट म्हणजे Feच्या ठिकाणी Cu आला आणि Cuच्या ठिकाणी का. ज्या रिॲक्शन्समध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे आपसामध्ये फक्त इलेमेंट एक्सचेंज करतात. काय करतात? जागा स्विच करणं म्हणा किंवा एक्सचेंज जे करतात, जागा एक्सचेंज करतात. कोण करतात? इलेमेंट. रिॲक्टंट करतात आणि ज्याच्या प्रोडक्ट मिळते त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सॅम्पल देअर इज 2NaOH + H2SO4 ज्याच्या रिॲक्शन्स बनलेला आहे Na2SO4 + 2H2O. हा एक्झाम्पल आपण इथे यूज केला होता जिथे आपण इक्वेशन बॅलन्स करत होतो. बॅलन्स इक्वेशन झाल्याच्या नंतर हा इक्वेशन असंच बनत होता. आठवण पण राहते का जे लिहित आहो मी? माझ्यासोबत शब्द इलेमेंट्सला आठवण कर, कारण की केमिकल रिॲक्शन हे बोर्डावर तर लिहिण्यापर्यंत नाही राहत. हे आपण ते लिहित आहोत जे ॲक्च्युली होत आहे. आणि ते रिॲक्शन असं समजा जसं गणित आपण दाखवतो ना. अगर समजा तुमच्याकडे गणित नाही आहे तर तुम्ही किती सांगाल की तुमच्याकडे किती रुपये आहेत? शब्द सोडून तरी सांगा. नाही सांगू शका ना. बिलकुल सेम असं साही आहे. केमिकल रिॲक्शन होत आहे पण कसा होत आहे बिगर याच्या तुम्ही सांगूच नाही शकत. तर हे समजून घ्या की हे का असते. बेसिक्स आहे ते. ठीक आहे. समोरचा केमिकल रिॲक्शन पाहता पाहता पागल व्हाल. सोपी आहे, सोप्यामध्ये समजून घ्या. हा आहे डबल रिॲक्शनचा एक एक्झाम्पल. याच्यामध्ये होत काही आहे बघा. इकडे होतं आपल्याकडे NaOH ओके आणि इथे H2SO4 आणि जो प्रोडक्ट बनला तो पहिला बनलेला आहे NaSO4 बनला की नाही. Na2SO4 बनला. हा झाला पहिला डिस्प्लेसमेंट. आणि दुसरं जे बनलं आहे ते H2O हा झाला दुसरा डिस्प्लेसमेंट. तर इथे किती डिस्प्लेसमेंट झाले ते? इट्स कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट. कळला? हा सॅम्पल कुठला आहे? बॅलन्सिंग करायचा. हे लक्षात ठेवा. बघा तुम्हाला चॅप्टर पुरं कंप्लीट करायचं आहे का समजून जरी खतम करायचं आहे तर एक काम करायचे, याचे पुरे सॅम्पल्स एक्झाम्पल्स समजून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा. जास्त वेगळे वेगळे नाही आहे, एकच एक सॅम्पल्स आहेत जे रिपीट होत आहेत. हा बॅलन्स इक्वेशनसाठी पण आपण केलं होतं यूज. याला आपण डबल डिस्प्लेसमेंट म्हणून तरी पण सॅम्पल देऊ शकतो. समजत आहे? CuSO4 + Fe हा सगळ्यात पहिला इक्वेशन होता आपलावाला. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण दाखवत आहोत की FeSO4 बनवता एक्वायस आणि Cu सॉलिड. हा इक्वेशन पहिल्या याच्यामध्ये होता रिॲक्शन्समध्ये दाखवण्यासाठी. हा आपण इथे डिस्प्लेसमेंट म्हणून यूज करत आहोत. समजत आहे? जास्त वेगळे नाही आहे. फक्त समजा की कोण काय कुठे कसं करत आहे. अर्थ समजा. एकदा अर्थ समजला तर मग त्या गोष्टीला लिहिण्यात सोपी जाते. बरोबर समजलं का? तर 4 टाईपचे केमिकल रिॲक्शन्स मिळाले. पहिला होता कॉम्बिनेशन म्हणजे कंबाईन करणे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये 2 रिॲक्टंट मिळून सरी एक प्रोडक्ट बनवते. ठीक आहे. दुसरा होता डिकम्पोजिशन रिॲक्शन. ठीक आहे. ज्याच्यामध्ये एक रिॲक्टंट होता ज्याचे प्रोडक्ट 2 बनले. बिलकुल उलटा पहिल्यापेक्षा. तिसरा आहे डिस्प्लेसमेंट ज्याच्यामध्ये इलेमेंट्स रिॲक्टंट. कोण? रिॲक्टंट. प्रोडक्ट नाही. प्रोडक्ट कोण असते? राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईडचे काय असतात? रिॲक्टंट. ठीक आहे. म्हणजे अभिक्रायके जे तुमच्या याच्यामध्ये भाग घेणार आहेत रिॲक्शन्समध्ये त्यांच्यामध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे जर एक इलेमेंट आपसामध्ये जागा स्विच करत आहेत. ठीक आहे. एक इलेमेंट एक जागा एक्सचेंज करत आहे तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणूया. आणि जर तेच प्रक्रिया दोनही आपसामध्ये करत आहेत, 2 वेळा करत आहेत, त्याचा एक एक्झाम्पल खालती आहे, त्याला डबल
डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स म्हणूया. क्लिअर आहे? इथपर्यंत समजला? आता पाहूया सामोरं जाऊन की केमिकल रिॲक्शनचे काही प्रॉब्लेम्स किंवा सोल्युशन्स. हां, त्याच्यानंतर आहे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस. आता एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय असते? पेन्सिल घेऊन घ्या, याचा अर्थ लिहावा पडेल. आणि हो, पुस्तकीला पेनाने भरवायच्या नाही, पेन्सिलने लिहायच्या तिथे, ठीक आहे? ताकी दुसरा कोणी व्यक्ती असो ना, त्याला काळा पिवळा ना दिसत त्याच्यामध्ये, मिटवता जो. ओके, तर दोन टाईपचे केमिकल रिॲक्शन्सवरून नाही का एनर्जी प्रोड्यूस होते. एक असते एंडोथर्मिक, एक असते एक्झोथर्मिक. अच्छा, थर्मिक म्हणजे काय असते? उष्णता. थर्मल कुठे यूज होते? थर्मल म्हणजे गरमी. जिथेही थर्मल हा वर्ड यूज झाला ना, तिथे समजून जायचं तिथे गरमीशी रिलेटेड काहीतरी आहे. समजत आहे? थर्मामीटर, गरमी मोजण्याचा मीटर, थर्मा. तर याच्यामध्ये दोन टाईप आहेत, एक आहे एंडोथर्मिक, एक आहे एक्झोथर्मिक. एंडोचा अर्थ होते आतमधला, एक्झोचा अर्थ होते बाहेरच्या. तर आतमधली गरमी म्हणायची आहे आणि बाहेरमधली गरमी असं म्हणायचं आहे का म्हणजे? नाही. तर ॲक्च्युली हे आहे काय ते इथे केमिकल रिॲक्शन करताना आता एक गोष्ट समजा की एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक आहे काय. जेव्हा दोन केमिकल आपसामध्ये रिॲक्शन्स करत आहेत, ठीक आहे, तेव्हा रिॲक्शन करताना ते मास लूज नाही करत, पण रिॲक्शन झाल्याच्या कारणाने ते दोन इलेक्ट्रॉन्स जेव्हा आपसामध्ये इलेक्ट्रॉन्स देवाणघेवाण करतात तेव्हा ते सम सॉर्ट ऑफ एनर्जी रिलीज करतात. ठीक आहे, कोणी एनर्जी रिलीज करते किंवा कोणी दुसऱ्या केमिकल्सच्या कॉन्टॅक्ट आल्याच्या नंतर सडनली एनर्जी रिलीज करते. ठीक आहे, कळत आहे? एनर्जी रिलीज म्हणजे तिथे गरमी निघते. ठीक आहे, जसं चुनखडी, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पाणी टाकाल तर काय होते? पाणी गरम होते, चुनखडे उबडतात, बरोबर आहे, वाफ वगैरे निघते. त्या प्रोसेसला म्हणूया आपण एक्झोथर्मल. एक्झो म्हणजे बाहेर काढत आहे. ठीक आहे, एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक याच्या अकॉर्डिंग सांगतो मी. ठीक आहे, इथून करशील बघा. अकॉर्डिंग टू पुस्तक एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक म्हणजे काय होतं? जर कुठल्या फिजिकल चेंजेसमध्ये, जेव्हा कुठल्या तरी फिजिकल चेंजेसमध्ये जेव्हा आपण बाहेरून हीट ऑब्झर्व करत आहोत, काय करत आहोत? बाहेरून हीट ॲब्झॉर्ब करत आहोत. ॲब्झॉर्ब म्हणजे बाहेरची हीट घेत आहोत. जसं बर्फाले पाणी बनवताय तुम्ही, तर का करता? भांड्याला गरम कराल ना, मग काय कराल? बसाल त्याच्यावरती. हां, तर जेव्हा बर्फाले पाणी बनवायचं राहिलं तेव्हा काय कराल तुम्ही? त्याले उष्णता द्याल. याचा अर्थ हीट त्याले देत आहात. म्हणजे या गोष्टीला असं समजा की बाहेरची हीट जेव्हा त्या बर्फावर तो पडल तेव्हा त्या बर्फाचं पाणी होईल. म्हणजे बाहेरची हीट त्या बर्फाले पाणी बनवत आहे. या प्रोसेसले आपण एंडोथर्मिक म्हणतो. ठीक आहे, एंडोथर्मिक केव्हा, हे अंडरलाईन करा. एंडोथर्मिक केव्हा म्हणतात? एंडोथर्मिक जेव्हा बाहेरची हीट ॲब्झॉर्ब केली जाते, ठीक आहे, तेव्हा एंडोथर्मिक. आणि याच्या बिलकुल उलटा का होईल? जेव्हा आतमधली हीट बाहेर फेकल्या जाते फिजिकल चेंजेस व्हासाठी, त्याला एक्झोथर्मिक. ते केव्हा होते? जेव्हा पाण्याचा बर्फ बनत आहे तेव्हा. पाण्याची गरमी जेव्हा जात आहे तर पाणी आपोआप थंड होत आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण पाण्यातली गरमी का करता? खिचत आहोत. फ्रीजमध्ये बर्फ कसा बनते माहिती आहे तुम्हाला? पाण्याची हीट ॲक्च्युली ॲब्झॉर्ब करून फेकल्या जाते बाहेर, त्या कारणाने तो बर्फ बनते. त्याला म्हणतो आपण एक्झोथर्मिक प्रोसेस. समजलं? एंडोथर्मिक म्हणजे बाहेरून हीट देणे, एक्झोथर्मिक म्हणजे आतमधली हीट बाहेर काढणे. एंडोथर्मिक बाहेरची हीट घेणे, एक्झोथर्मिक आतमधली हीट बाहेर काढणे. समजलं? एक्झाम्पल बिलकुल असं समजा. ठीक आहे, इथे पकडा, याले पकडा आपण पाणी. ठीक आहे, हे घ्या वॉटर.
जेव्हा वॉटरच्या आणि इकडे करा आईस, ठीक आहे. तर जेव्हा आईसच्या वॉटर बनते तर आपण हीट देत आहोत, बरोबर. याला म्हणतो आपण एंडोथर्मिक प्रोसेस. ओके. आणि जेव्हा पाण्याचा बर्फ बनत आहे तेव्हा आपण हीट घेत आहोत, सोडत आहोत, आपण हीट रिलीज करत आहोत, बरोबर आहे. ते याला म्हणतो आपण, याला काय म्हणतो, एक्झोथर्मिक. ओके, कळलं का. या प्रोसेसला आपण एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणूया. सिंपल आहे, दोघांना आपसामध्ये समजू शकता. इथपर्यंत समजलाय. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड आहे हा. याच्यामध्ये आपण जेव्हा ऍड केलं पाणी, नाही सॉरी, याला जेव्हा हीट दिला, ठीक आहे, तर जेव्हा त्याच्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे, CaO कॅल्शियम कार्बोनेट, नेट म्हणतात त्याला, कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड बनतो आणि कॅल्शियम डायऑक्साईड बनतोय. CaCO2 पण बनते, ठीक आहे. आणि हा गॅसमध्ये बनेल कारण की CaCO2 गॅसच असते, ठीक आहे. या रिॲक्शनला म्हणतात एंडोथर्मिक, ठीक आहे. एंडोथर्मिक आधी लिहून घेऊ, त्याच्यानंतर समजवतो. आणि हा एक्झाम्पल तुम्हाला पुस्तकीतच दिलेला आहे, तर त्याला अंडरलाईन करून ठेवा. कॅल्शियम ऑक्साईड. ओके. ओके, हा आहे लिक्विड, बनला नाही आहे, हा त्याचा बनला आपला CaOH2 ब्रॅकेट स्क्वेअर, स्क्वेअर नाही रे, इट इज कॉल्ड 2. आणि हा एक्वायस आहे आणि याने हीट क्रिएट केली. याला म्हणूया आपण एक्सोथर्मिक रिॲक्शन, ठीक आहे. हे एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन कशावरून क्लासिफाय करत आहोत आपण, रिॲक्शनद्वारे, केमिकल रिॲक्शनद्वारे तो हीट घेत आहे का देत आहे, ह्या दोन गोष्टीवरूनच आपण त्याला एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक म्हणतो, बरोबर आहे. जो हीट घेत आहे त्याला एंडोथर्मिक, जो हीट सोडत आहे त्याला एक्झोथर्मिक, ठीक आहे. हीट सोडल्याच्या कारण तो थंडा होईल, हीट घेतल्याच्या कारण तो गरम होईल, ठीक आहे. एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक, कळलं का. तर पहिल्या रिॲक्शन मध्ये काय होतं, आपला कॅल्शियम कार्बोनेट मध्ये हीट जेव्हा दिली तेव्हा कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वेगळे वेगळे होत आहेत, बरोबर आहे. इथे हीट दिल्याच्या बाद मध्ये पण हे कंटेंट गरम राहत नाही, हे आपले आप बनून जातात वेगळे याच्यामध्ये रिॲक्शन असणार. दुसऱ्या याच्यामध्ये काय होत आहे, जेव्हा आपण कॅल्शियम ऑक्साईड, हा सॉलिड आहे, हा चुना आहे शायद, याच्यामध्ये जेव्हा आपण H2O मिळवत आहोत पाणी, तेव्हा CaOH चून खडी वेगळी बनते आणि हीट वेगळा रिलीज होते, बरोबर आहे की नाही. जो चुना मारतो ना घरी तो वे हा, याच्यामध्ये एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणलं जातं. हे रिॲक्शनचे आठवण ठेवा, ठीक आहे.